सचिन हॅलो प्रवासी, प्रायोजक सचिन ट्रॅव्हल्स. सचिन ट्रॅव्हल्स, पर्यटकांचं श्रद्धास्थान. सचिन हॅलो प्रवासी. नमस्कार. सचिन हॅलो प्रवासी या कार्यक्रमात मी रश्मी आंबडेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण अशा ठिकाणाबद्दल बोलणार आहोत की गिर्यारोहक किंवा वेगवेगळ्या मोहिमांना जाणाऱ्यांचं फार पूर्वीपासूनचं आवडीचं ठिकाण आहे. पण आता तुमच्या माझ्यासारखे पर्यटक सुद्धा तिथे जायला तितकेच उत्सुक असतात. आज आपण लेह लडाख बद्दल बोलूया आणि आज आपल्या बरोबर आहेत सचिन ट्रॅव्हल्सचे कार्यकारी संचालक सचिन जकातदार. नमस्कार सर, स्वागत कार्यक्रमात. नमस्कार. आणि तुम्हाला सुद्धा नक्कीच प्रश्न विचारायचे असतील तर आपले दूरध्वनी क्रमांक काय आहेत बघूया. 24908050, 24988050 आणि मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांसाठी 022 हा आपला STD कोड आहे. अलीकडचं आपण म्हणूया काही वर्षांपासूनचं अत्यंत आवडीचं आणि त्याला खूप रिस्पॉन्स असतो असं हे ठिकाण. पण बेस्ट सीझन सुरुवातच मला करायची आहे कारण मला वाटतं आता जवळ आला नाही का. बेस्ट म्हणजे लेह लडाख करता जर आपण बघितलं तर उत्तम सीझन, बेस्ट सीझन जर कुठचा असेल तर तो मे ते ऑक्टोबर हा सगळ्यात चांगला सीझन असतो. आता इथे बर्फ असतो. आपण बाय रोड जर जाणार असू तर आपल्याला बाय रोड जाण्याकरता तिथली जी सगळी साधनं आहेत ती आपण जाऊ शकत नाही, रोडमध्ये ब्लॉक असतात. तर मे नंतर तो 15 मे नंतर 20 मेच्या आसपास तो रोड सगळा ओपन होतो आणि त्यानंतर आपण या सहलीला जाऊ शकतो. जी मंडळी विमानाने जातात ती कधी खरं 12 महिने जाऊ शकतात लेह लडाख ट्रिपला, पण तो योग्य सीझन नाही. योग्य सीझन त्याचा हा मे पासून ऑक्टोबर पर्यंत, म्हणजे सप्टेंबर एंड अगदी ऑक्टोबर फर्स्ट वीक पर्यंत जर आपण तिथे गेलो तर हा सगळ्यात चांगला सीझन असू शकतो. बरं. आणि मला असं विचारायचं आहे की मग तिकडे जाण्यासाठी आपला रूट काय आहे, आपण कशा पद्धतीने तिथपर्यंत पोहोचू शकतो. आताच मी रश्मी म्हटलं की आपण 2-3 प्रकारे लेहला जाऊ शकतो. एक तर आपण मुंबईहून दिल्ली आणि दिल्लीवरून डायरेक्ट लेह विमानाने आपण जाऊ शकतो, तसंच रिटर्न येऊ शकतो. दुसरा एक जो मार्ग आहे की तो मार्ग म्हणजे आपण इथून मनालीला जायचं आणि मनालीहून आपण लेहला बाय रोड जाऊ शकतो. एक रात्र आपल्याला मध्ये वास्तव्य करायला लागतं आणि आपण तिथून लेहला जाऊ शकतो. आणि तिसरा प्रकार जो आहे तो आपण इथून श्रीनगरला जायचं आणि श्रीनगरवरून आपण लेहला जायचं. आता यातला पहिला प्रकार जो सांगितला की आपण मुंबईवरून जाताना म्हणजे जर आपण मनाली मार्गे आपण लेहला गेलो तर मनाली मार्गे लेहला जाताना असं होतं की जो इथला रस्ता आहे, म्हणजे आपण लेहला जर श्रीनगर पासून बाय रोड गेलो तर ते साधारण 431 किलोमीटर अंतर आहे. आणि तेच जर आपण मनाली मार्गे गेलो तर 480 किलोमीटर अंतर आपल्याला जायला लागतं. म्हणजे प्रवास पहिल्यांदा जास्त होतो. जास्त सिनिक ब्युटी मनाली साईडला आहे का श्रीनगर साईडला हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे किंवा डिबेट करण्याचा विषय आहे. त्याच्याशिवाय डायरेक्ट फ्लाईटनी जाणं म्हणजे मुंबईवरून दिल्लीला जायचं आणि दिल्लीवरून डायरेक्ट लेहला जायचं. लेहची आपण जर उंची बघितली तर ते 9800 फुटावर आहे. तर तिथे गेल्यानंतर कॅज्युअलिटी होण्याची संभावना असते. म्हणजे आपण जमिनीहून डायरेक्ट वरती न जाता म्हणजे डायरेक्ट म्हणजे आपण हळूहळू जर अॅकमटलाइज होत 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 त्या ठिकाणी गेलो तर आपण त्याचा जास्त आनंद घेऊ शकतो आणि आपल्याला ट्रिपचा त्रास होऊ शकत नाही. एकदम आपण इथून मुंबई दिल्लीला असतो आणि डायरेक्ट आपण 9800 10,000 फूट उंचीवर गेलो तर आपल्याला श्वासाचा त्रास होऊ शकतो. तर मला सगळ्या प्रवाशांना सांगायचं आहे की कोणी लेह लडाखला सगळ्यांनी या, अत्यंत चांगली ट्रिप आहे, पण डायरेक्ट विमानाने जाण्याचा प्रकार करू नका. अनेक जण असे गेलेले आहेत आणि बरेच जण त्याचा त्रासही त्याचा झाला. दुसरा श्रीनगर मार्गे म्हणजे सचिन ट्रॅव्हल आपण जी ट्रिप करतो ती आपण श्रीनगर मार्गे करतो आणि श्रीनगर मार्गे आपण ट्रिप करतो त्याचं सुद्धा जर आपण कारण बघितलं तर आपण एक रात्र आपलं श्रीनगर राहतो. आपण श्रीनगर आपलं साईटसीइंग जे आहे ते होतं. अनेकांचं आधी पण श्रीनगर खरं झालेलं असतं, पण याला जोडूनही तुम्ही श्रीनगरची ट्रिप घेऊ शकतात किंवा याच्यामध्ये तुम्ही एक दिवस आपण श्रीनगर साईटसीइंग करतो. आणि इथून जो कारगिल द्रासपर्यंत किंवा आपण लेहपर्यंतचा जो रूट आहे तो अत्यंत चांगला आहे. याच्यामध्ये पहिली रात्र आपण जी राहतो ती कारगिलला आपण मुक्काम करतो आणि कारगिलला मुक्काम करताना म्हणजे पहिल्यांदा आपण जोजिला पास जो आहे तो 14,000 मीटर उंचीवर आपण इथे जातो. त्याच्यानंतर आपण तिथे कॅप्टन मोड म्हणून आहे
म्हणजे वेगवेगळे जे कॅप्टन्स आहेत, सैनिक आहेत, त्यांच्या नावाने तिथे कॅप्टन मोड जो आहे तो आपण पास करतो. त्याच्यानंतर तिथे एक इंडिया गेट आहे. अच्छा. म्हणजे आपलं दिल्लीचं इंडिया गेट हा वेगळा प्रकार, पण तिथे एक इंडिया गेट आहे, ते आपण इंडिया गेट बघतो. त्याच्यानंतर आपण सोनमर्ग बघतो आणि सोनमर्गच्या पुढे आपण मिनी मर्ग बघतो, की जे आपण रेग्युलर काश्मीर ट्रिपमध्ये आपल्याला कधी बघायलाच मिळत नाही. ते मिनी मर्ग जो प्रकार आहे तो आपण बघतो आणि त्याच्यानंतर आपण द्रासला व्हिजिट करतो. मला असं मध्येच विचारायचं आहे की इकडे आपण जातो कारगिलला किंवा द्रासला, आपल्या आठवणी फार वेगळ्या आहेत त्याबद्दल. कारगिल आणि द्रास खरं आपल्याला जी नावं सगळ्यांना माहिती झाली ती मला वाटतं 99चं जे काही आपलं युद्ध झालं त्यानंतर द्रास आणि कारगिल हे आपल्याला माहिती झालं. आम्ही अनेक वर्ष काश्मीरमध्ये जाऊन सुद्धा कारगिल आणि द्रास माहीत नव्हतं आणि लेह लडाख तेव्हा एवढं पॉप्युलर नव्हतं, तेव्हा जाण्याचा संबंध तिथे आला नव्हता. पण द्रास हे जे काही ठिकाण आहे, द्रास हे जगामधलं सगळ्यात लोएस्ट टेम्परेचर दरवर्षी ज्या ठिकाणी नोंदवलं जातं ते -60 डिग्री पर्यंत द्रास या ठिकाणी असतं. आत्ता नाही, ते जेव्हा विंटर म्हणजे आता डिसेंबर जानेवारी या वेळेला, तर जगातलं सगळ्यात थंड ठिकाण कुठचं म्हटलं जातं तर ते द्रास आहे. आणि -60 डिग्री टेम्परेचर पर्यंत टेम्परेचर तिथे खाली येतं. तर जगामधलं सगळ्यात थंड हवेचं ठिकाण की ज्या वेळेला दरवर्षी सगळ्यात -डिग्री टेम्परेचर जगामध्ये कुठे सगळ्यात जास्त झालं असेल तर ते द्रासला होतं. ते -60 पर्यंत तिथे द्रास या ठिकाणी होतं. आणि त्यानंतर आपण येतो ते कारगिलला. आपण बोलूया त्याबद्दल, पण आपल्याला फोन आलाय. प्रशांत भडंगे आपल्याशी उस्मानाबादहून बोलतायत. नमस्कार. हा नमस्कार. बोला मॅडम, माझे 2 प्रश्न असे होते की मी खासगी कंपनीमध्ये नोकरीला आहे आणि आमच्याकडे काही डीलर नेटवर्क असतं, तर लेह लडाखला जाताना तिथं आपण डीलर कॉन्फरन्स सारखे असे कार्यक्रम घेऊ शकतो का? आणि लेह लडाखला जातेवेळी दुसरे पॉइंट काय आपण पाहू शकतो का? बरं, धन्यवाद साहेब. पण डीलर्स कॉन्फरन्स तर मला वाटतं की लेह लडाखला घेऊ शकतो, पण मला वाटत नाही की ते आयडियल प्लेस असेल की अशा ठिकाणच्या इन्सेंटिव्ह देऊन त्यांना डीलर्सना घेऊन तिथे जाऊन हे करण्याकरता, कॉन्फरन्स करण्याकरता ती राईट प्लेस नाही. म्हणजे आधी तुम्ही श्रीनगरला डीलर कॉन्फरन्स केली आणि मग त्यांना तुम्ही लेह लडाखला घेऊन गेलात तर नक्की चांगलं आहे. असं आहे की आपण जेव्हा लेहला जातो किंवा आपण म्हणजे लेहमध्ये फिरतो ते आपल्याला कमी बोलायचं असतं, कमी फिरायचं असतं, आपल्याला ऑक्सिजनचं प्रमाण तिथे कमी होतं. आणि अशा ठिकाणी तुम्ही जर कॉन्फरन्स वगैरे, मला तरी वाटतं की तो राईट ठिकाण असणार नाही येते. ते श्रीनगर असेल, मनाली असेल किंवा भारतातलं इतर ठिकाणचं कुठचंही असेल, हा तुम्ही श्रीनगरमध्ये आधी कॉन्फरन्स करा आणि मग त्यांना लेह एक वेगळ्या प्रकारचं, म्हणजे इतरांपेक्षा तुम्ही काहीतरी वेगळं त्यांना देतायत इन्सेंटिव्ह म्हणून ते चालू शकतं. दुसरं त्यांनी असं विचारलं होतं की आणखीन आपण तिकडे काय बघू शकतो. लेह लडाख, लेहमध्ये जाताना लेह लडाख ही अख्खी पूर्ण एक 6 रात्र 7 दिवसांची ट्रिपच आहे की जसं तुम्ही प्रोग्राम पुढे बघाल तिथे आपण काय साईट सीइंग करतो. जाताना तुम्हाला मी सांगितलं आपण द्रास बघतो, कारगिल म्हणजे आपल्या टायगर हिल, सगळ्यांना जी माहिती आहे ते आपण टायगर हिल आपण बघतो. सिंधू नदी आपल्याला जी आहे ती तिथे आपल्याला कारगिलला बघता येते. आणि एकदा श्रीनगर सोडलं, श्रीनगर ते सोनमर्ग आपल्याला श्रीनगर सारखाच एक निसर्ग हिमालयाचं रूप दिसतं, पण त्याच्यानंतरचा हिमालय हा एक वेगळ्या प्रकारचा आपल्याला बघायला मिळतो की जो बाकी कुठे बघायला मिळत नाही. थोड्याफार प्रमाणात आपण जेव्हा कैलास मानसरोवरची ट्रिप करतो तर त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं, पण हिमालयामधलं वाळवंट आपल्याला बघायचं असेल तर ते लेह लडाख या ठिकाणीच आहे. दुसरं आपण इथे नोब्रा म्हणून व्हॅली जी आहे ती बघतो आपण. पेंगॉंग लेक जो आहे तो करतो. आणि हे पूर्ण आपण 6 रात्र 7 दिवस जी ट्रिप असते त्याच्यामध्ये करतो. जेव्हा आपण स्लाइड येईल तेव्हा आपण दररोज तिथे काय काय बघतोय आपल्याला कळू शकतो. मगाशी आपण श्रीनगर पर्यंत आलो होतो आणि आता त्याच्या पुढे आपला लेहचा प्रवास सुरू होतो. त्याचं स्वरूप एकंदरीत कसं असतं? फर्स्ट क्लास, अत्यंत फोटोजेनिक सगळा प्रवास आहे तो. आपण कॅमेरा तर मला वाटतं कायम ऑनेस्ट ठेवायचा. कारण आपण 430-440 किलोमीटर 2 दिवसामध्ये ट्रॅव्हल करतो. चांगला रोड आहे, वळणावळणांचा आहे, घाटांचा रोड आहे, ट्रॅफिक कमी असलेला आहे, टुरिस्ट व्हेकल अत्यंत आपल्याला कमी दिसतात किंवा जागोजागी मोटेल्स आणि हे आपल्याला तिथे असं आहे असं काही बघायला मिळत नाही. आणि एक वेगळ्या प्रकारचं आपल्याला सृष्टी सौंदर्य तिथे दिसतं. आणि मग प्रत्येक ठिकाणी आपण जिथे हवं तिथे थांबू शकतो, फोटोग्राफी करू शकतो. परत असं आहे की आपण जेव्हा श्रीनगरहून निघतो आणि लेह पर्यंत जातो, लडाखची राजधानी जी आहे ती लेह, तिथपर्यंत जे जातो ते आपण मोठ्या बसनी जातो. 35 सीटरची बस असते आणि त्याच्यानंतरचा लेह हा पूर्ण साईटसीइंग प्रवास आहे. हा मात्र मग तिथे कॉलिस, सुमो, टवेरा या प्रकारच्या छोट्या गाड्या असतात की 6-6 जण बसून आपण बाकी सगळा प्रवास करतो. तो पहिला हा मोठा प्रवास असतो. 2 दिवस प्रवासच आहे, पण प्रवास असला तरी साईटसीइंग
उतरून आपण साईटसीइंग काही करत नसलो तरी बसमधून आपल्याला बघण्यासारखे भयंकर वेगळ्या प्रकारचे लँडस्केप आपल्याला बघायला याच्यात मिळू शकतात. विशेष काळजी घ्यावी लागते त्याच्याबद्दल अगदी ओझर तर तुम्ही मगाशी सांगितलं, आपण त्याच्याबद्दल डिटेल बोलणार आहोत, पण कार्यक्रमात घेतोय एक ब्रेक. सचिन हॅलो प्रवासी. 3 सागरांचे 3 रंग तरी तिन्ही निळे. केरळात हिरवा रंग पाहून तृप्त होतात डोळे. भाषा वेगळी, अन्न वेगळे, वेगळ्या चालीरीती. सण वेगळे, समारंभ वेगळे, तरी भारतीय संस्कृती. मंदिरांचे रूप वेगळे, वेगळ्याच त्यांच्या कला. म्हणून केरळ पाहायला सचिन बरोबर यंदाच चला. दर आठवड्याला सहलींचे अनेक पर्याय छान. व डिस्काउंट म्हणजे दाम दुप्पट आनंदाचे दान. सचिन ट्रॅव्हल्स, पर्यटकांचे श्रद्धास्थान. सचिन हॅलो प्रवासी. ब्रेक नंतर सगळ्यांचं स्वागत. आज लेह लडाख बद्दल आपण बोलतोय. तुम्हालाही काही प्रश्न विचारायचे असतील जरूर फोन करा. आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050. मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांसाठी 022 आपला STD कोड आहे. आपण सुरू करण्या अगोदर एक फोन आहे. चित्तरंजन कोरे आपल्याशी पुण्याहून बोलतायत. नमस्कार. हॅलो. हॅलो, नमस्कार, बोला. हा नमस्कार मॅडम आणि नमस्कार सर. नमस्कार. मी चित्तरंजन कोरे पुण्याहून बोलतोय. बोला. माझा असा प्रश्न आहे की आपण द्रास आणि कारगिल या ठिकाणी जातो, तर त्या ठिकाणी जाण्याचा मार्ग कसा आहे? म्हणजे आपण बसने जातो का विमानाने जातो, आणि तिथे राहण्याची सोय काय असते आपले, तर त्याच्याबद्दल थोडस सांगावं ही विनंती. बरं, धन्यवाद. त्यांनी राहण्याची सोय द्रास कारगिल बद्दल विचारलंय. मला एकंदरीतच आपल्या संपूर्ण टूर मध्ये राहण्याची सोय कशी असते हे जोडून विचारायला आवडेल. आपण एक तर द्रासला आपण राहत नाही. आपल्याला द्रास जे आहे ते ऑन द वे आपल्याला जाताना आपल्याला लागतं. आपण राहतो जे ते पुढे कारगिलला आपण राहतो, आणि कारगिलला राहण्याची व्यवस्था हॉटेलमध्ये असते. म्हणजे हॉटेल्स असतात, पण जसं आपण श्रीनगरला राहतो 3 स्टार हॉटेलमध्ये, 5 स्टार हॉटेलमध्ये, तशा प्रकारची हॉटेल नसतात. चांगली हॉटेल असतात, लॅट्रिन बाथरूम अटॅच, नीट आणि क्लीन अशी हॉटेल्स आहेत. एक तर कारगिलला हॉटेल सुद्धा जी आहेत ती फार कमी हॉटेल्स आहेत, तर नीट व्यवस्था असते. आणि जर आपण लेहचा विचार केला तर लेहला सुद्धा जी हॉटेल आहेत ना, असं 50 रूमचं हॉटेल, 100 रूमचे हॉटेल अशी हॉटेल्स नाही आहेत. अत्यंत छोटी छोटी हॉटेल आहेत. 14 रूमचं हॉटेल असतं, 15 रूमचं हॉटेल असतं, आणि प्रत्येक हॉटेलचं इंटिरियर वेगळं, कारण त्या मालकानीच ते सगळं तो स्वतःच तिथे असतो. एखाद्या वेळी आपण म्हणतो की या ग्रुपची हॉटेल्स आहेत किंवा या ग्रुपची हॉटेल्स आहेत, अशी ब्रँडेड तिथे कुठची हॉटेल्स अजून सुरू झालेली नाहीये. पण तिथे जी हॉटेल्स असतात ती अत्यंत चांगली आहेत. ती फॅमिली पूर्ण आपल्या बरोबर तिथे असते. आपलं किचनचं स्टाफ म्हणजे जेवण, फूड हा त्याच्यामधला फार महत्वाचा इश्यू आहे. पण जेव्हा श्रीनगरला निघतो तेव्हा आपल्या बरोबर आपल्या सोबत एक किचनची व्हॅन आपल्याला आपल्या पुढे जात असते. खरं आपण त्यांना फॉलो करत असतो. ब्रेकफास्ट, लंच, डिनर सगळे आपले मुंबईहून नेलेले आचार्य जे आहेत ते सगळं तिथे करत असतात. आणि ज्या हॉटेलमध्ये राहतो त्या हॉटेलमध्येच आपल्याला आपण जेवणा खाण्याची व्यवस्था असते. परत फार मोठ्या टोलेजंग इमारतीवर नसतात, कारण आपल्याला वर खाली करणं, चालणं हे जर बघितलं ते त्रासदायक असू शकतं. तर फार फार तर एक मजला, दुसरा मजला, 2-2 मजल्याच्या सगळ्या बिल्डिंग्स असतात आणि त्या प्रकारची सगळी हॉटेल असतात. आपल्याकडे जसं बांधकाम विटेनी होतं, त्यांच्याकडे ते सिमेंट आणि विटेचं एक वेगळ्या प्रकार मिश्रण केलेलं असतं, कारण तिथपर्यंत ते सामान नेणं आणि त्यानंतर ते बांधणं आणि ती अख्खी बिल्डिंग किंवा इमारत उभं करणं हे कठीण असतं. तर वेगळ्या प्रकारचं वातावरण असतं आणि छोटी हॉटेल असतात, लहान असतात, पण स्वच्छ, नीट अँड क्लीन आणि मस्त हॉटेल्स असतात. तिकडे अतिश्रम करायचे नाहीत. म्हणजे आपण मगाशी त्याच काळजीबद्दल बोलत होतो. अजिबात नाही. म्हणजे मागच्या वेळेला एकदा अनेकांनी आम्हाला असं विचारलेलं की याला एज ग्रुप काही आहे का येण्याकरता, आणि मी तेव्हा सांगितलेलं की नाही, याला एज ग्रुप काही नाही, कुठच्याही वयाची मंडळी तिथे येऊ शकतात. तर कुठच्याही वयाची मंडळी तिथे नक्की येऊ शकतात. जास्त श्रम करायचे नाहीत. म्हणजे तुम्ही तिथे आल्यानंतर आपण धावतोय, पळतोय असं आपल्याला तिथे काही करायचं नाहीये. पण थोडं शांत घ्यायचं. स्वतःचं लगेच स्वतः उचलू नका. ब्रेकफास्ट, लंच, डिनर आपण जो रेग्युलर देतो तो तुम्ही पूर्ण घ्या. एका ठिकाणीच आपण 6 आणि 7 रात्र राहतो, आणि एकदा आपण 14,000 फूट टच करून परत आपण खाली 9,800ला येतो. म्हणजे जॉर्जियाला आपण जो जातो ते 14,000 आपण कारगिल लेहला पोचायच्या आधीच आपण 14,000 फूट उंची गाठलेली असते. त्यामुळे आपल्याला शरीराला हळूहळू त्याची सवय झालेली असते. पण जेवढे आपण श्रम तिथे कमी करू, जेवढं सामान कमी उचलू, जेवढं एकमेकांशी बोलणं आपलं कमी असेल, तेवढी आपली ट्रिप ही जास्त चांगली होऊ शकेल. भारत वावळ आपल्याशी बोलतात डोंबिवलीहून. नमस्कार. हॅलो, बोला.
हा नमस्कार. नमस्कार. मॅडम, सचिन हॅलो प्रवासी मध्ये लेह लडाख हे जे टूर पॅकेज आहे त्यामध्ये आपण डोंगरा व्हॅली पण पाहू शकतो का? हो, आणि नुब्रा. त्याचप्रमाणे लेह मध्ये जे रॉयल पॅलेस फेमस आहे त्याविषयी आपण काय वैशिष्ट्य सांगाल काय? धन्यवाद. नक्की धन्यवाद. नक्की भारत साहेब, आपण नोब्रा व्हॅली तर नक्की बघतो. मी नोब्रा व्हॅलीचे फोटोग्राफ्स पण आपल्याला दिसतील. एक दिवस पूर्ण आपण नोब्रा व्हॅली करता ठेवलेला असतो. आपण नोब्रा व्हॅली पर्यंत जातो आणि नोब्रा व्हॅलीहून परत येतो. आपल्याला वेगवेगळी ग्लेशियर, सिनाटिन ग्लेशियर्स जे आहे ते आपल्याला खरं नोब्रा व्हॅलीतून तिथे गेल्यानंतर बघायला मिळतं आणि एक वेगळ्या प्रकारची व्हॅली आपण बघतो. आणि नोब्रा व्हॅलीला जातानाच आपण तिथे गेल्यानंतर कॅमेल सफारी जी आहे ती आपण नोब्रा व्हॅलीमध्ये करू शकतो. म्हणजे ॲक्च्युली हिमालयामध्ये आपल्याला वाळवंट दिसतं आणि त्या नोब्रा व्हॅलीमध्ये आपण उंटाची एक सफारी राईड जी आहे ती करू शकतो. परत नोब्रा व्हॅली किंवा पेंगॉंग लेक ह्या दोन्ही ठिकाणं अशी आहेत की एकदम एलओसीच्या जवळ आहेत. हो हो. म्हणजे चायना बॉर्डरच्या अत्यंत जवळ आहेत, तिबेट बॉर्डरच्या जवळ आहेत. त्या दोन्ही ठिकाणी जाताना आपल्याला एक परमिट घेऊन जायला लागतं. म्हणजे आपण इंडियन जरी असलो तरी आपल्याला जाण्याकरता एक परमिट घेऊन जायला लागतं आणि ते परमिट आपण ज्या हॉटेलमध्ये राहतो तो हॉटेलवाला म्हणजे जो हॉटेलचा मालक असतो तो याच्या लेटरहेडवर सगळ्यांची नावं, वय, फोन नंबर, पत्ते लिहून देतात आणि मग आपल्याला ते टुरिझम डिपार्टमेंटच्या ऑफिसमध्ये जायला लागतं. त्यांचं एक स्टॅम्प आपल्याला मिळतो, परमिशन मिळते आणि नंतर आपण नोब्रा व्हॅलीला जाऊ शकतो किंवा तसंच आपण पेंगॉंग लेकला जाऊ शकतो. पण दोन्ही जर बघितलं तर त्या साईडला आपली बॉर्डर येते. आपण एलओसीच्या अत्यंत जवळ तिथे जातो. मला असं विचारायचं की दिवसेंदिवस आता मगाशी सुरुवात जशी केली की आधी गिर्यारोहक किंवा वेगवेगळ्या मोहिमा जायच्या, तिकडे आवर्जून मंडळी जायची, पण आता आपल्यासारखेच पर्यटक सुद्धा तिकडे जायला लागलेत. काय एवढं महत्व वाढलं असं वाटतं? नाही, एकतर बऱ्याच पिक्चरचं शूटिंग जे आहे ते लेह लडाख या एरियामध्ये झालं. म्हणजे पूर्वीचा अगदी पुकार, अनिल कपूर, माधुरी दीक्षितचा पिक्चर जर आपण बघितला तर तिथपासून त्याची सुरुवात झाली. नंतर जे सिंधू फेस्टिवल आहे ते 97 पासून व्हायला लागलं. त्यामुळे लोकांना ते सिंधू फेस्टिवलचं एक वेगळ्या प्रकारचं आकर्षण, त्याच्यामुळे एक अवेअरनेस यायला लागला. आणि दुसरं म्हणजे इंटरनेट, मीडिया, टेक्नॉलॉजी यांनी लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी जाणं आणि तिथे गेल्यानंतर सुद्धा आपण चांगल्या प्रकारे टूर करू शकतो हे कळायला लागलं. आता 2008 मध्ये जो लेक दाखवला होता 3 इडियट्स मध्ये तोच पेंगॉंग लेक, तर त्यानंतर तिथे लोकांची जाण्याचं प्रमाण वाढलं. म्हणजे सगळीकडून त्या लेह लडाखला एक वेगळ्या प्रकारचं स्वरूप आलं. परत अनेकांचं काश्मीर बघून झालेलं असतं, सिमला मनाली झालं असतं, नैनिताल झालेलं असतं. त्यांना एक अशी ट्रिप करायची असते की ज्यामध्ये प्रचंड ॲडव्हेंचर नाही पण एक हिमालय आणि एक वेगळ्या प्रकारचं हिमालयाचं दृश्य बघायचं असतं. तर त्यामुळे भरपूर लोक यायला लागले. तिथे फॉरेनर तर फार मोठ्या प्रमाणात येत होते. म्हणजे जर आपण बघितलं 15-1 वर्षामध्ये इंडियन्स पेक्षा आधी तिथे फॉरेनर्स जास्त तिथे येत होते. दुसरं रोड कंडिशन जी आहे श्रीनगर पासून आणि मनाली पासून ती दोन्हीकडून रोड कंडिशन नीट झाली. बरेच वर्ष जेव्हा काश्मीर बंद होतं तेव्हा सगळी मंडळी मनालीतून जायची आणि नाही म्हटलं तरी आपण काश्मीरच्या ईस्टर्न साईडला जातो. म्हणजे आपण मॅप बघितला तर आपण ईस्ट साईडला जम्मू आणि काश्मीरच्या व्हिजिट करतो. त्यामुळे थोडा लोकांना एक भीती होती. भरपूर प्रमाणात बुद्धिझम तिथे आहे आणि मुस्लिम हे दोन धर्म तिथे फार मोठ्या प्रमाणात, तर त्यामुळे लोक जाण्याचं प्रमाण हे कमी होतं. पण जसं 99 कारगिल 2001-2002 पासून येण्याचं प्रमाण वाढलं आणि फ्लाईटची फ्रिक्वेन्सी चांगली झाली. आधी फक्त एकच नॅशनल कॅरियर्स आपलं जायचं, मग अनेक प्रायव्हेट एअरलाईन्स तिथे यायला लागल्या. या सगळ्याचं स्वरूप आपण बघतो की लेह लडाखला येणाऱ्यांचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलं. फोन आहे आपल्याला. शिवदत्त आपल्याशी बोलतात बांद्र्याहून. नमस्कार. हॅलो सर. मॅडम नमस्कार. मी म्हणजे आता सिक्कीम, गंगटोक आणि भूतानचं केलेलं होतं. लेह लडाख मध्ये मला खूप इंटरेस्ट आहे. कारण लेह लडाख अशासाठी आहे की लेह लडाखचं जी काही म्हणजे 3 इडियट्स मध्ये त्याची जी एक म्हणजे एकदम एवढं सुंदर असं तिथे दाखवलं त्याच्या संदर्भात आणि तिकडच्या बद्दल मला पूर्णतः माहिती पाहिजे. कारण मला लेह लडाख फक्त अख्खा भारत फिरून फक्त ते राहिलेलं आहे. खास सचिन ट्रॅव्हल्स तर्फे मला बघण्याची फार इच्छा आहे. जास्तीत जास्त म्हणजे काय त्यांच्या कॉस्टेस आहेत, काय फेअर्स आहेत ते जरा समजलं तर बरं होऊन जाईल. धन्यवाद. टूर कॉस्ट आणि किती दिवस आपण तिकडे असतो? हा, त्याची जर टूर कॉस्ट आपण बघितली त्याची 29,865 रुपये त्याची रेग्युलर त्याची टूर कॉस्ट आहे. मग त्याच्यावर वेगवेगळे डिस्काउंट आहेत. मी आता 3,500चं डिस्काउंट याला सुरू आहे. मग 26,865 त्याचा खर्च येतो आणि तो खर्च 8 रात्र 9 दिवसांकरताचा तिथला खर्च आहे. मगास पण मी 6 रात्री म्हणतोय तर 7 रात्र आपण राहतो लेह लडाख एरियामध्ये. त्यातल्या 6 रात्री राहतो आपण लेहमध्ये, 1 रात्र राहतो आपण पेंगॉंग लेकला आणि 1 रात्र राहतो आपण श्रीनगरला. एकूण 8 रात्र 9 दिवसांची ट्रिप आहे.
आणि हे सोडून तुम्हाला 2 प्रकारचा खर्च असतो. एक तर मुंबई श्रीनगर तुम्ही रेल्वेने गेलात, मुंबई दिल्ली, दिल्ली जम्मू पर्यंत रेल्वेचा खर्च, आणि पण मला वाटतं सगळी मंडळी लेह लडाखला येणारी मुंबई श्रीनगर विमानाने जातात आणि रिटर्न येताना लेह दिल्ली, दिल्ली मुंबई विमानाने येतात. आणि तो खर्च साधारण एक 15,000 ते 18,000 पर्यंत आपल्याला रिटर्न फेअर त्याचं पडतं. जर हे बघितलं तर एक 40,000 पर्यंत आपल्याला लेह लडाखची ट्रिप ही चांगल्या प्रकारे होऊ शकते. आणि काय काय बघायचं आहे, आपण नोब्रा व्हॅली बघतो, लेह बघतो, पेंगॉंग लेक बघतो, नंतर जगातला सगळ्यात हायेस्ट मोटरेबल रोड जो आहे तो सुद्धा आपण इथे जेव्हा नोब्रा व्हॅली जातो तेव्हा बघतो. मला वाटतं जेव्हा स्लाइड्स येतील तेव्हा आपण ते त्यांना सांगू शकतो. स्लाइड्स कडे आपण वळणार आहोत, पण त्या अगोदर घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. सचिन हॅलो प्रवासी. अतिशय थरारक इतिहास आहे राजस्थानचा. रोमांच उभे करणाऱ्या शौर्याचा आणि त्यागाचा. या वाळवंटातच रुजली फुलली मीरेची विराणी. प्रत्येक पत्थर गाईल इथे एक विलक्षण कहाणी. जिथे संगमरवरी नाजुकतेच्या प्रेमात पराक्रम बुडला. तो राजस्थान पाहायला सचिन बरोबर यंदाच चला. दर आठवड्याला सहलींचे अनेक पर्याय छान. वर डिस्काउंट म्हणजे दाम दुप्पट आनंदाचे दान. सचिन ट्रॅव्हल्स, पर्यटकांचे श्रद्धास्थान. सचिन हॅलो प्रवासी. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. हिमालयात सुद्धा वाळवंट असू शकतं, किती छान गोष्ट आहे ना. आपण आता प्रत्यक्ष स्लाइड्सच्या माध्यमातून ते सगळं बघणार आहोत. हळूहळू जाऊया सर स्लाइड्स. आपण स्लाइड्सवरच जाऊया. लेह लडाख 8 रात्र 9 दिवसांची ट्रिप आहे आपली. आता सांगितल्याप्रमाणे 29,865 टूर कॉस्ट आहे. आता 29 तारखेला बुकिंग केलं त्याला 3,500 रुपयाचा आपल्याला डिस्काउंट आहे. मग सांगितलं जे ईस्टर्न साईडला आहे, म्हणजे आपण जर मॅप बघितला भारताचा आणि काश्मीर बघितलं त्याच्या ईस्टर्न साईडला लेह हा पहिला दिवस आपला मुंबई श्रीनगर आपण जातो विमानाने, हॉटेल चेक इन करतो, त्याशी लोकांशी परिचय करायचा, आपण श्रीनगरला राहतो. दुसरा दिवस आपण श्रीनगरहून निघतो सोनमर्ग आणि कारगिल, म्हणजे 204 किलोमीटरचा हा प्रवास आहे. जाताना आपण हजरत बल दर्गा जे साईट सीइंग आहे ते ऑन द वे सोनमर्ग आहे, तर हजरत बल दर्गा बघतो आणि सोनमर्ग बघतो. आपल्याला सोनमर्ग बघूनच एवढं प्लेझंट वाटतं, तर ही जी हिरवळ हा बर्फ आहे याचं बदललेलं स्वरूप आपल्याला पूर्ण लेह लडाख या ट्रिपमध्ये बघायला मिळतं. तर आपण सोनमर्गहून निघतो आणि आपण वे टू कारगिल. आता जरी आपल्याला या छोट्या गाड्या दिसल्या तरी आता मोठ्या गाड्या तिथे जाऊ शकतात. वाटेत काही ठिकाणी आपल्याला बर्फ दिसतो. आणि हे कारगिल म्हणजे टायगर हिल वगैरे जो एरिया आहे किंवा कारगिल आपण 99च्या युद्धामध्ये जे ऐकलेलं ते कारगिलला आपण जातो. नंतर वेगवेगळे आपल्याला पास तिथे दिसतात. पास म्हणजे हा पास या आपण उंचीवर गेलो, या उंचीवर गेलो, तर अशा प्रकारचे पास. आणि अत्यंत कमी टुरिस्ट गाड्या, बाकी सगळं तिथलं जे त्यांचं जे ट्रान्सपोर्टेशन असतं ते आपल्याला. दिवस तिसरा कारगिल ते लेह आपण 230 किलोमीटर हे अंतर पार करतो. आणि या ठिकाणी आपण लेह शहर जे आहे ते शहरापुरतंच हिरवळ, आणि बाकीचं इकडे बघितलं तर आपल्याला सगळे डोंगर्स आणि ग्लेशियर्स आपल्याला दिसतात. मग तिथे लेहला वेगवेगळ्या गुंफा आहेत, म्हणजे तिबेटियन आणि बौद्धिस्ट सगळं तिथे कल्चर असल्यामुळे वेगवेगळ्या गुंफा तिथे आहेत. तिथे आपला लोकल गाईड आपल्या बरोबर असतो, तो आपल्याला या गोष्टी दाखवतो. आता हा फातुला पास जो आहे तो आपण बघतो. तर हे इथे एखाद्या गुफेमध्ये एखाद्या मॉनेस्ट्रीमध्ये जाऊन तिथली गोष्ट बघणं आणि तिथल्या गाईडकडून ऐकणं हा एक लामा लोकांचे तिथे मोठ्या प्रमाणात वस्ती आहे. तर लामा लॉमेस्ट्री आपल्याला दिसतात. नंतर आपल्याला मून लँड तिथे जी दिसते, म्हणजे चंद्रावरून जर आपण एखादं चित्र काढलं त्याप्रमाणे आपल्याला मून लँड तिथे आपल्याला बघायला मिळते. दिवस चौथा आहे की आपण लेहला 12,500 फूट उंचीपर्यंत आपण तिथे जातो. शांती स्तूप आहेत, वेगवेगळी स्तूप, मंदिरं, तिथल्या गुंफा, तिथली मॉनेस्ट्री आपण ज्या आहेत त्या आपण बघतो. आणि या प्रत्येक ठिकाणी आपल्याला तिथला लोकल गाईड असतो. त्याचप्रमाणे सिंधू नदीचं दर्शन आपल्याला इथे येतं. आपण सिंधू रिव्हरला जातो, तिथे अनेक जण आंघोळ करतात. अत्यंत थंड बर्फाचं पाणी असतं. पूजा सुद्धा लोक सिंधू नदीवर करतात. आणि सिंधू फेस्टिवल जे झालेलं आहे, म्हणजे सिंधू फेस्टिवल हे दरवर्षी जून महिन्यामध्ये जी पौर्णिमा असते, बहुतेक ती गुरुपौर्णिमा असते, तर त्या पौर्णिमेला हे सिंधू फेस्टिवल फार मोठ्या प्रमाणात येतं. जगातून अनेक मंडळी हे फेस्टिवल तिथे बघायला येतात. हँडीक्राफ्ट तिथे मोठ्या प्रमाणात होतो. जसं श्रीनगरला आपण गालिचे वगैरे घेतो त्याप्रमाणे आपण इथे घेऊ शकतो. नंतर दिवस 5वा जो आहे तो वेगवेगळ्या गुंफा, म्हणजे ते करताना आपण
दररोज अत्यंत कमी चालणं, कमी साईट सीइंग, तिथला कल्चर, तिथला डान्स, तिथल्या लोकांशी बोलणं आणि तिथली फेस्टिवल जी आहेत ती आपल्याला सगळी बघायला मिळतात. तर या सगळ्या मॉनेस्ट्रीज, गुंफा आपण बघत असतो. आणि वेगवेगळे पास म्हणजे वेगवेगळे पॅलेस, तिथले राजवट कशी होती, तिथला इतिहास कसा होता, याचं सगळं आपल्याला ज्ञान. तिथे जी वॉर झाली तर त्यांनी तिथे सगळ्याचे म्युझियम केलेली आहेत. जवानांची भेट होते का या सगळ्या? जवानांची भेट आपली कारगिलला आपल्याला तिथे होते आणि तिथे सुद्धा सिक्युरिटी फोर्स आहेच, तर त्यांची सुद्धा आपल्याला भेट होते. वेगळ्या प्रकारच्या दुर्मिळ आपल्याला तिथे बघायला मिळतात. दिवस आपण पँगॉंग लेकला जातो, म्हणजे जो 3 इडियट्स मध्ये जो लेक दाखवला गेला तो पँगॉंग लेक आहे. तुम्हाला चित्रांमधून तो एवढा हे वाटणार नाही, पण तिथे गेल्यानंतर खरोखरच वेगळ्या प्रकारचा लेक आहे. हा 134 किलोमीटर त्याची लेंथ आहे आणि 5 किलोमीटर विड्थ आहे. आणि एवढ्या उंचीवर म्हणजे साधारण 12,500 फूट उंचीवरती खाऱ्या पाण्याचा लेक आपल्याला बघायला मिळतो. की जसा आपण कैलास मानसरोवरला बघतो की त्या साईडला आपल्याला मानसरोवर पण गोड्या पाण्याचा आणि राक्षसताल खाऱ्या पाण्याचा, जसा पेंगॉंग लेकला आपण व्हिजिट करतो. नंतर दिवस 7वा जो आहे तो लेह खारदुंगला हा जो पास आहे हा जगातला सगळ्यात उंच मोटरेबल रोड आहे. म्हणजे 18,380 किलोमीटर आपण जातो. आणि नोब्रा व्हॅली, या व्हॅलीला गेल्यानंतर आपल्याला सिनेटन ग्लेशियर्स बघायला मिळतात. कॅमेरा सतत ऑन ठेवण्यासारखं हे सगळे. या टूरची USP काय म्हणता येईल? या टूरचा USP जर आपण बघायचं म्हटलं, आपण वाटतं स्लाइड संपूया. हा पुढचा प्रवास जो आहे तो हायेस्ट मोटरेबल रोड आपण जर बघितला, हा म्हणजे जगामधला सगळ्यात हायेस्ट मोटरेबल रोड 18,380 फुटापर्यंत आपण इथे जातो. आणि नोब्रा लेह येतो. आपली इथे कॅमल सफारी जी आहे ती आपण तिथे करू शकतो. म्हणजे हिमालयामध्ये उंटांवर फिरणं आणि परत तिथलं हिमालयामधले उंट बघणं हा एक म्हणजे राजस्थानचे किंवा आपल्या इथले उंट वेगळे असतात आणि तिथले उंट हे वेगळ्या प्रकारचे असतात. तर तिथे आपण एक कॅमल सफारी करतो आणि लेहून आपण मुंबईला परत आल्यावर आपली ही सहल जी आहे ती संपते. या ट्रिपचा जर आपण USP जर बघितला तर एक तर 7 रात्र 8 दिवसामध्ये आपल्याला हिमालयाचं एक वेगळं रूप बघायला मिळतं. आपण नोब्रा सारखी एक व्हॅली करतो आणि हिमालयामधल्या वाळवंटामध्ये आपण उंटावरून सफारी करतो. आपण हायेस्ट मोटरेबल रोडपर्यंत पोहोचतो. आपण पँगॉंग लेक जर बघितला तर पँगॉंग लेक आणि नोब्रा व्हॅली म्हणजे आपण LOCच्या अत्यंत जवळ जातो. ते बाकी सगळ्या ट्रिपमध्ये आपल्याला एवढं शक्य नसतं. आणि दुसरं जर या ट्रिपचं खास बघितलं तर आपण सिंधू नदीचं आपल्याला इथे दर्शन मिळतं. हायेस्ट मोटरेबल रोड, सिंधू नदी आणि द्राससारखं ठिकाण. म्हणजे काश्मीरच्या ट्रिपमध्ये गेलं तर आपल्याला सहज आपण द्रासला जाऊन येऊया असं होत नाही. म्हणजे जगामधलं दरवर्षीचे सगळ्यात थंड हवेचं ठिकाण एका दिवसाकरता का होईना मानलं तर तिथे द्रास बघता येतं. आणि आपण कारगिलला राहतो एक दिवस, तिथे जवानांना आपण श्रद्धांजली देतो, आपण टायगर हिल्स बघतो. तर एवढ्या सगळ्या गोष्टी हे मला वाटत नाही की इतर कुठच्या ट्रिपमध्ये असेल, त्या फक्त या लेह लडाखमध्येच आहेत. खरंच आपल्याकडचं निसर्ग सौंदर्य दरवेळी आश्चर्याचे किती छान धक्के आपल्याला देतं नाही का? आणि हा अनुभव जर आपल्याला घ्यायचा असेल तर यंदा आपल्याला लेह लडाखला जायलाच हवं. आज इथेच थांबूया. नमस्कार.